नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. सध्या गौरी गणपतीचे दिवस सुरू आहेत. तर आज मी तुम्हाला गौरींसाठी काय खास नैवेद्य केला जातो ते दाखवते. आणि हा जो नैवेद्य आहे तो विशेषतः कोकणात केला जातो. जसे कोकणातले सगळे पदार्थ, घटक पदार्थ सुद्धा आणि मुख्य पदार्थ सुद्धा जसा साधा सोपा असतो तसाच हा पदार्थ आहे. झटपट होतो आणि जे कोकणात जे पदार्थ आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यातूनच हा बनला जातो. तर हा पदार्थ आहे घावन आणि घाटलं. जसं गणपतीला मोदक विशेष प्रिय असतात तसं गौरीसाठी घावन घाटलं केलं जातो आणि इतका सोपा पदार्थ आहे. घाटलं तर तुमचं अगदी लगेच होऊन जातं. घावन बनायला थोडा वेळ लागतो पण घाटल्यासाठीचा वेळ एकदम कमी आहे. नारळाचं दूध, गूळ आणि तांदूळ या 3 मुख्य पदार्थांपासून हा पूर्ण मेन्यू बनलेला आहे घावन घाटलं. तर चला बघूया कसं करतात घावन घाटलं. सर्वप्रथम मी तुम्हाला घाटल्याचं साहित्य सांगते काय आहे ते. हा नारळाचं दूध आहे, जवळजवळ 400 ml इतकं दूध आहे आणि घट्ट दूध आहे, फार पातळ नाही आहे. अर्धा चमचा जायफळाची पूड आहे, 1 चमचा गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक आहे. हा गूळ आहे, चिरून घेतलाय, तो जवळजवळ अर्धी वाटी आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात गोड आवडतं त्या प्रमाणात तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. असं काही नाही आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता एका पातेल्यात मी नारळाचं दूध घेतलंय काढून, त्यात मी आता चिरलेला गूळ घालते आहे. आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे म्हणून मी विस्कर वापरते. त्यानंतर आपण कणिक घातलेली आहे आणि गुठळ्या राहू नये यामध्ये, यासाठी मी विस्कर वापरते. नारळाचं दूध थोडं घट्ट असतं त्यामुळे गूळ विरघळायला तसा वेळ लागतो नेहमीच्या दुधाप्रमाणे. गाईचं दूध असेल तर पटकन विरघळलं जातं, नारळाच्या दुधात थोडा वेळ लागतो. जायफळाची पूड घालून मी घेतलेली आहे आता याच्यात. आता या सर्व मिश्रणाला एक उकळी आणायची आहे. फार अगदी रटरट शिजवायचं नाही आहे आचेवर. एक उकळी आली की तुम्ही गॅस बंद करू शकता. आता इथे रंग इतका सुंदर आला आहे, जसे बासुंदी आटवल्यावर रंग येतो ना तसा रंग आलेला आहे या पूर्ण मिश्रणाला. आणि आता एक उकळी आलेली आहे, मी गॅस बंद केला आहे. आपलं घाटलं तयार आहे. घावन करायला मी जो तवा वापरला आहे हा बिडाचा तवा आहे. हा सीझन तवा आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित तेल आणि ते सर्व सोपस्कार करून तयार केलेला तवा आहे. यामध्ये फार तेल लागत नाही, पटापट घावणे होतात. घावण्यासाठी मी आता इथे जवळजवळ 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचापेक्षा पण कमी, म्हणजे जवळजवळ पाव चमचा मीठ म्हणू शकाल तुम्ही. सर्व आता मी विस्करनेच एकत्र करणार आहे कारण मिश्रणात गुठळ्या राहिलेल्या नाही पाहिजेत. व्यवस्थित एकाच कन्सिस्टन्सीचं पातळ असं झालेलं हवं. डोशासारखी कन्सिस्टन्सी नको आहे, घावण्याची कन्सिस्टन्सी वेगळी असते. तर आता नक्की कशी ते मी दाखवते. मी पेल्याने घावणे घालणार आहे. तर पेल्याने मला हे मिश्रण ओतता येईल इतपत पातळ हवं. हे बघा, इतपत पातळ तुम्हाला हवं. हे बरोबर जमलेली आहे कन्सिस्टन्सी. तवा तापलेला आहे. आता घावणा घालते मी. इतका सुंदर. आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि जवळजवळ 10 ते 15 मिनिटे मी हे शिजू देणार आहे. अन्यथा तुमचा घावणा उलटणार नाही, तव्याला चिकटून बसेल. थोडा वेळ याला द्यावाच लागतो. आता मी हे उलटणार नाही आहे, हे एकाच बाजूने घावणे शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर अत्यंत क्रिस्पी घावणा हवा असेल तर तुम्ही उलटू शकता, नाहीतर हे एकाच बाजूने घावणा करून तुमचं घावन रेडी आहे. तर खास गौरीसाठीचा घावन आणि घाटल्याचं नैवेद्य तयार आहे. मी छान केळीच्या पानावर काढून घेतलेलं आहे. नैवेद्याचं पान आहे केळीचं. नारळाच्या दुधाचं घाटलं आणि तांदळाच्या पिठापासून बनलेलं घावन
अत्यंत साधा सोपा मेन्यू आहे. बऱ्याचदा कळत नाही ना काय करायचं रोज रोज, तर हा मेन्यू खूप सुंदर आहे. यात गणपतीत करून बघा आणि कसा झालाय तो मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.